नीट पेपर फुटीचे अहिल्यानगरमध्ये कनेक्शन, सीबीआयचा छापा, दिवसभर चौकशी, आरोपीला नेले दिल्लीला। देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगर पर्यंत पोहोचले आहेत। या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे। मंडळी, राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक करण्यात आली आहे। नीट पेपर फुटीच्या साखळीतील तो एक महत्त्वाचा दुवा असू शकतो अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणात आधी नाशिकमधील शुभम खैरनार या आरोपीला अटक झाली होती। त्याच्या चौकशीतूनच धनंजय लोखंडे यांचे नाव समोर आले आहे। त्यानंतर सीबीआयच्या निर्देशानुसार अहिल्यानगर पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे। लोखंडे हा राहुरी तालुक्यातील टाकळीम या गावाचा असून तो पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता। पोलिसांनी त्याच्या घरी आणि परिसरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही। अखेर एका ढाब्यावर तो आपल्या 2 मित्रांसह आढळून आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर सीबीआयचे पथक तातडीने अहिल्यानगरमध्ये दाखल झाले। सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 6 ते 7 तास आरोपींची चौकशी करण्यात आली होती। या चौकशीत त्याने प्रश्नपत्रिका कुठून मिळवल्या, कोणाला दिल्या आणि त्या बदल्यात किती पैसे घेतले याचा तपास करण्यात आला आहे। त्यामुळे या संपूर्ण पेपर फुटी प्रकरणात तो एक मोठा दुवा ठरू शकतो असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे।